असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय. पण मग या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केरसुणीची पूजा का करतात? फक्त पैसा म्हणजे लक्ष्मी नाही, आपलं शरीर आहे ते नरक आहे. कृतज्ञता व्यक्त करणं हा भारतीय संस्कृतीचा स्थायी भाव आहे. म्हणजे या दिवशी यमासाठी दिवा लावायचा, दक्षिणेला तोंड करून. आरोग्यम धनसंपदा असं आपण म्हणतोय आणि त्याच वेळी सोनं चांदी अशा गोष्टींची खरेदी केली जाते धनत्रयोदशी. दिवाळी किंवा दिवे लावणे ही भौतिक क्रिया नाहीये. जरासं 4 माळी जप केला की देवाकडे लगेच मुलीचं लग्न होते, मुलाला नोकरी लागेल असं मागत राहतो. धनत्रयोदशी, धन्वंतरी पूजन आणि यमदीपदा या तिघांची कथा वेगवेगळ्या. दगड खाल्ले तरी पसतात. बऱ्याच ठिकाणी या दिवाळी पाडव्याच्या रात्रभर जुगार खेळला जातो. सन्मार्गाने आली तर दक्षिणी, वाईट मार्गाने आलेली लक्ष्मी. की भाऊबीजेला जर कोणाचा मृत्यू झाला तर आता हा दिवाळीचा पाडवा आपल्याला 3:30 मुहूर्तातला पूर्ण मुहूर्ताचा, म्हणजे गृहलक्ष्मीचं अभ्यंग स्नान म्हणता येईल. म्हणजे जी परंपरा आहे आपली, बायकांना पहिला मान द्यायचा, लेडीज फर्स्ट. या दिवशी का बरं भावाला ओवाळायचं की अभ्यंग नाही केलं तर आपण नरकात जातो. म्हणजे दिवाळी म्हणजे काय, आणि या दिवशी कडुनिंबाचा प्रसाद केला जातो. म्हणूनच म्हणतात इडापिडात बळीचं राज्य येऊ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टी टॉक्स मराठी या पॉडकास्ट चॅनलमध्ये. दरवेळीप्रमाणे आजही आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, कधी हा विचार केलाय का की दिवाळी आपण का साजरी करतो? आज याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध लेखिका, संपादिका आणि कवयित्री डॉक्टर वैशाली मोहिते मॅडम. नमस्कार मॅडम. मॅडम, दिवाळी या सणाला हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे, पण दिवाळी साजरी का करतो याबद्दल आम्हाला काही सांगाल? दिवाळी म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रकृतीचं पूजन आहे, निसर्ग पूजन आहे. आपण पंचमहाभूतांची पूजा करतो. चैत्र पाडव्यापासून होळीपर्यंतचे सगळे सण निसर्गाला पूजक असे आहेत. नागपंचमी असेल, पोळा असेल, संक्रांत असेल, म्हणजे सगळे निसर्गाला धरून साजरे केलेले सण आहेत. रमा एकादशी पासून हे सण सुरू होतो. रमा एकादशी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि पाडवा, भाऊबीज, म्हणजे हे सगळं सणांचं संमेलन म्हणता येईल. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की हे सुबद्ध नियोजन केलेले सण आहेत. बरोबर. हा सगळा योग साधनेला धरून आहे. ज्यावेळेस आपण रमा एकादशी पासून सुरुवात करून भाऊबीजेपर्यंत येतो किंवा बलिप्रतिपदेपर्यंत येतो, त्यावेळेस आपल्याला ते योग साधनेचा महत्व आणि तो कसा त्याला सण जोडलेला आहे हे लक्षात येतं. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय हा जो उपनिषदातला ही ऋचा आहे. दिवाळी किंवा दिवे लावणे ही भौतिक क्रिया नाहीये. ही आपली अंतरात्म्यातील भगवंताला लावलेला दीप आहे. आपल्यातलं असत हे निघून जायला पाहिजे, आपल्यातला मोह निघून जायला पाहिजे, आपल्यातला अंधार निघून जायला पाहिजे आणि सतची रुजवण आपल्या अंतरात्म्यात व्हायला पाहिजे. म्हणजे दिव्या दिव्या दीपत्कार ही आपल्याला जुनी शिकवण आहे. म्हणजे हीच दीपावली आहे आपली. म्हणजे साधनेतून आलेली दीपावली ही आपल्याकडे आधीच सांगितलेली आहे. पण कालांतराने प्राचीन, पौराणिक, नंतर अर्वाचीन असं होत होत आपल्यापर्यंत ही आतापर्यंतची दिवाळी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. कृतज्ञता व्यक्त करणं हा भारतीय संस्कृतीचा स्थायी भाव आहे. म्हणजे त्यातूनच आपण बैलपोळा असेल, नागपंचमी असेल, हे सण आपण साजरा करतो. वसुबारस आहे, हे सण आपण त्याच दृष्टीने साजरा करतो की आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. आणि त्यातलाच हा दिवाळीचा सण आहे. फक्त हे विविध विचारांचं संमेलन आहे असं मला नेहमीच वाटतं. हे नात्यांचं संमेलन आहे. पण मग हा सण नक्की कधीपासून साजरा करणं सुरुवात झाली? म्हणजे पहिली नोंद अशी आहे की राम ज्यावेळेस वनवासातून अयोध्येत आले त्यावेळेस विजयोत्सव साजरा करण्यासाठी तो जो उत्सव होता तो रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणं बांधली गेली, सगळे रस्त्यावरती घरोघर असे दिवे लावले गेले. म्हणजे ती दिवाळी होती, दीपावली होती. आणि दुसरं असं की ज्यावेळेस नरकासुराचा वध करून श्रीकृष्ण आले ती एक दिवाळी. तिसरी अशी नोंद सापडली की विक्रमादित्याचा त्याचं राज्यारोहण झालं त्यावेळेस जी विजयोत्सव झाला किंवा तो राजा झाला म्हणून लावलेले दिवे, राज्यभर किंवा नगरीत लावलेले दिवे. पण मग तुम्ही म्हणाला त्यानुसार हे सणांचं संमेलन आहे, ते नक्की कसं संमेलन झालं? जरी वेगवेगळे प्रसंग असले, वेगवेगळ्या घटना असल्या तरी ह्या एकमेकांना जोडलेल्या आहेत.
किंवा एक कथा आली तर त्या कथेतून दुसरी कथा किंवा दुसरे आले. आपली कृषी संस्कृती असल्यामुळे सगळे हे सण जे आहेत हे त्याला जोडलेले आहेत. हा जो निवांतपणा त्याला पावसाळ्यानंतर मिळालेला असतो. आता पेरणी झालेली आहे, सगळं फक्त पीक आलेलं असतं, कुठलं पीक येणार आहे त्याची वाट पाहत असतो. पण हा जो निवांतपणा असतो तर त्या निवांतपणात हे सण जोडून आलेले असतात. बरोबर. मग त्याचं आता आपलं विश्लेषण करावंच लागेल की रमा एकादशी नंतर वसुबारस आली, गुरुद्वादशी, ही गुरुद्वादशी का बरं आहे किंवा धनत्रयोदशी का बरं आहे, नरक चतुर्दशी का बरं आलेली. मग नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन कसं, लक्ष्मीपूजनातून बलिप्रदा कशी ज्यावेळेस आपण या कथेचं विश्लेषण करतो ना त्यावेळेस आपल्याला असं आहे हे लक्षात येतं. मग वसुबारसेचा समावेश दिवाळीमध्ये कसं काय झाला? मी म्हणलं आपले सगळे सण, भारतीय सण हे सगळे कृषी संस्कृतीला जोडलेले आहेत. तशीच हा वसुबारस आहे. म्हणजे पावसाळा संपलेला असतो, त्या सगळ्या गुराढोरांना विश्रांती हवी असते आणि मग ती आपली कृतज्ञता म्हणून आपण तिचं पूजन करतो. आणि दुसरी गोष्ट अशी की समुद्र मंथनातून ही कामधेनू जी आलेली आहे, आपल्या गोठ्यातली गाय ही आपली कामधेनू आहे. गाईला पण तुम्हाला आठवत असेल, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस तिला पूजा असते, त्यावेळेस तिला गूळ आणि बाजरी खाऊ घालतात. आणि आपण बघतो की हिवाळ्यात आपण बाजरी खूप जास्त खायला लागतो आपण, कारण ती आपल्या ह्या थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला उपयुक्त असते म्हणून आपण बाजरी खातो आणि गूळ पण खातो. उष्णतावर्धक आहे म्हणून आपल्या शरीराला हवी असलेली, आवश्यक असलेली उष्णता आपल्याला यातून मिळते. मग वसुबारस हा गाई वासरांच्या पूजनाचा सण आहे, पण शहरी भागामध्ये मग लोकांनी हा साजरा कसा करावा? कारण उपलब्धता हा एक मोठा विषय आहे. आपण नाही आणू शकत ना, शक्यच नाही ते. म्हणजे कारण आपण सगळेजण लहान लहान खोल्यांमध्ये राहतो. गाय म्हणजे आपल्या आसपास आहेत, गावखेडी आहेत आपल्या आसपास, पण ते किती ते आपल्याला शोधायला लागतील. आणि ती आई वडिलांची जबाबदारी आहे की आपल्या मुलाला तिथपर्यंत, पूर्वी कसा सहज उपलब्ध होतो, म्हणजे आपलं घर शेतातच होतं, आपलं घर रानातच होतं, तेव्हा वेगळं रान शेत मुलांना दाखवायची आवश्यकता नव्हती. ते शेतातच वाढत होती मुलं, रानातच वाढत होती. पण आता गावखेड्यातली मुलं सुद्धा शहरामध्ये स्थायिक होत आहेत, पण ती गावाकडे जायला नाही म्हणतात. तुम्ही जर इकडे तिकडे फिरायला जात आहात तर तुमच्या गावाकडे पण मुलांना घेऊन जा. त्यालाही शेणाचा स्पर्श झाला पाहिजे, त्याला चिखलाचा, मातीचं म्हणण्यापेक्षा मी चिखलाचा म्हणेल. म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये हे स्पर्श खूप महत्वाचे सांगितलेले आहेत. एकंदरीत गाई वासराचं वात्सल्य दाखवणं ही पालकांची जबाबदारी आहे. आपण त्यांना ती गाय दाखवली पाहिजे. ते दूध कसं काढतात गाईचं, वासरू कसं असतं, म्हणजे ज्या वेळेस ते वासरू गायीकडे पळत येतं धार काढायच्या वेळेस किंवा गाय ते लुचत असतं, तो प्रसंग त्या मुलाला दाखवला पाहिजे. मग दिवाळीचा दुसरा दिवस जो आहे धनत्रयोदशी, त्याचं महत्व काय? या दिवशी 3 येतात बघा, धनत्रयोदशी, धन्वंतरी पूजन आणि यमदीपदान. या तिघांची कथा वेगवेगळ्या आणि तिन्ही एकत्र आहेत. धनत्रयोदशी म्हणजे ही धनाची पूजा. त्या त्रयोदशीला धनाची, धन म्हणजे काय, आरोग्यम धनसंपदा, या अर्थाने ही धनाची पूजा आहे. आणि एक पावसाळा संपल्यानंतर आरोग्य बिघडलेलं असतं पावसाळ्याच्या दिवसात. मग ते आरोग्याचा समतोल कसा साधायचा, आहार विहार कसा करायचा, म्हणून ह्या दिवसापासून सुरुवात होते. हल्ली आपलं हेल्थ चेकअप असतं की नाही, तसं हा दिवस तो आहे की आतापर्यंत आपल्याला पावसाळा गेलेला असतो. पावसाळ्यामुळे आपल्या अवतीभोवती जी घाण साठलेली असते, त्याच्यामुळे पाणी वाहून आलेलं, सगळी कुठून कुठून घाण आलेली असते, त्याच्यामुळे त्या साठलेल्या पाण्यामुळे जी आपल्याला रोगराई वाढलेली असते. मग आता इथून पुढचा आहार विहार आपला कसा पाहिजे ह्या ठरवण्याचा दिवस. आणि धन्वंतरी ही समुद्र मंथनातून प्रकट झालेली देवता. कशी प्रकट झाली की अमृत कलश घेऊन प्रकट झाली. त्याच्यानंतरची कथा तुम्हाला माहितीच असेल, राहुलनी किती पळवून नेला, ते वेगळा भाग, पण त्याच्याशी आता हा संबंध नाहीये. हे धन्वंतरी पूजा. आणि या दिवशी कडुनिंबाचा प्रसाद केला जातो, म्हणजे कडू खाल्लं जातं. आता आपण याच्यानंतर गोड खाणार आहोत काही दिवस, त्याच्यामुळे ही कडुनिंबाची पानं खाल्ल्यावरती आपलं म्हणजे शुगर वाढणार नाही म्हणून ही कडुनिंबाची पानं खायची, म्हणून हे धन्वंतरी पूजन हे असं. मग यमदीपदान म्हणजे नक्की काय? या दिवशी 13 दिवे लावायचे. एक दिवा दक्षिणेला तोंड करून यमासाठी लावायचा, एक तुळशीजवळ लावायचा आणि बाकीचे घराभोवती लावायचे. असे 13 दिवे कणकेत हळद आणि तेल घालून ते कणकेचे दिवे करायचे. ते दिवे आपल्या घराभोवती लावायचे. अपमृत्यू होऊ नये म्हणून हे यमासाठी दिवे लावायचे असतात.
आणि यम बघायला येतो माझा दिवा कोणत्या कोणत्या घरात लावलेला आहे, ते यम स्वतः बघायला येतो. त्याच्यामुळे हे यमदीपदान केलंच पाहिजे. कारण पूर्वीच्या काळी अपमृत्यू व्हायचे. कारण आता बघा ना, मी म्हणलं पावसाळ्यानंतर हा सण आलेला आहे. पावसाळ्याबरोबर वेगवेगळे जीवजंतू वाहून येतात, साप, त्याचीच गोष्ट आहे की ह्या पाण्याबरोबर साप येतात. मग दिवा का लावायचा की त्या उजेडामध्ये सगळे ते जीवजंतू रात्री पण दिसत असतील. त्यावेळेस काही असे विजेचे दिवे नव्हते, बरोबर, हेच दिवे लागायला लागायचे. मग अंधार आणि हिवाळा आहे म्हणजे रात्र वाढतीये, दिवस कमी होतो. म्हणून दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले, असं जे आहे. तर हा यमाच्या साठी लावलेले दिवे, ही कथा त्याला जोडली. पण खरी गरज कोणाला आहे? माणसाला. बरोबर, की अपमृत्यू होऊ नये म्हणून. मृत्यूना पाशदड्डाभ्याम कालेन श्यामसह त्रयोदशा दीपदानात सूरज प्रियताम मम. हा जो श्लोक आहे तर हा यम दीपदान करताना म्हणायचा की मी सूर्याचा मुलगा, यम हा सूर्याचा मुलगा, सूर्याच्या मुलाला मी हे माझे 13 दिवे अर्पण करते. त्यात दिवे हे यमाला दान करते, हे 13 दिवे. त्याच्यासाठी हा म्हणायचा मंत्र. याच्या मागचा विचार असा आहे म्हणजे की यावेळेस दीपदान करावं म्हणजे आपल्या घराभोवती जे विंचू काटा अंधार असतो, हिवाळा वाढतोय, अंधाराचं साम्राज्य वाढायला लागतं. या दिवसामध्ये आपल्याला अंधारात आलेले विंचू साप असे दिसत नाहीत म्हणून हे दिवे आपल्या अंगणात, मागे माझघराच्या तिथे असे सगळ्या सर्वदूर आपल्या घराभोवती दिवे लावायचे. त्यामुळे असे आपल्याला विषारी किडा मुंगी आपल्याला जवळपास येत नाहीत आणि त्याच्यामुळे असे अपमृत्यू टळतात. धनत्रयोदशीचा प्रसाद धन आणि गुळ. परत ह्याचं आरोग्याशी जोडलेलं आहे. धन्वंतरीचं आपलं पूजन धने आणि गुळ प्रसादाने. धनत्रयोदशीला जोडलेली आपली एक परंपरा आहे की या दिवशी बायकांची न्हाणी असते, म्हणजे गृहलक्ष्मीचं अभ्यंग स्नान म्हणता येईल याला. हे एक फार महत्वाचं आहे. म्हणजे जी परंपरा आहे आपली, बायकांना पहिला मान द्यायचा, लेडीज फर्स्ट. आरोग्यम धनसंपदा असं आपण म्हणतोय आणि त्याच वेळी सोनं चांदी अशा गोष्टींची खरेदी केली जाते धनत्रयोदशीला. तो धन हा शब्द जो आहे ना, तो धन म्हणजे आरोग्यम धनसंपदाच आहे. अच्छा, म्हणजे हा धनाचा नंतर कोणी त्याला जोडलाय सोनं चांदी नाणं त्याचं काही महत्व नाही. आरोग्य सांभाळलं हेच खरं धन आहे. हे जर तुम्ही सांभाळलं नाही तर तुम्ही विकत घेतलेल्या धनाचा काय उपयोग आहे? अगदी बरोबर. आज लाखांनी झालंय, आज तुमचं ती लाखापेक्षाही मोठं आरोग्य सांभाळलंय ना. त्या पैशामध्ये तुम्ही तुम्हाला म्हणलंय धन्वंतरी म्हणजे काय, हेल्थ चेकअप आहे. आणि त्या दिवशी तुम्ही सोनं घ्यायचं की आरोग्य सांभाळायचं हे तुम्ही ठरवायचं. त्याचा समतोल कसा, आहार आणि विहार याचा समतोल कसा सांभाळायचा की धन त्या गाडगीच्या पुढे किंवा याच्या पुढे रांगा लावायच्या. ते धन नाही अपेक्षित. म्हणजे ज्या विचारवंतांनी ऋषीमुनींनी मांडलेलं आहे धन्वंतरी पूजन, ते धन हे अपेक्षित नाही. धनत्रयोदशी म्हणजे धनाची आरोग्यम धनसंपदा. मग येतो दिवाळीचा तिसरा दिवस नरक चतुर्दशी. या दिवसाचं काय वैशिष्ट्य आहे? भौमासूर म्हणजेच नरकासूर, तो प्राग ज्योतिष जो प्रांत आहे म्हणजे त्यावेळेसचा आताच नेपाळ भूतानचा तो भाग, तर तिथे राज्य करत होता. तो असुर राजा प्रबळ झाला होता. त्यांनी इंद्राचं छत्र साम्राज्य बळकावली होती. देवांची जी जी स्थानं होती ती स्वतःच्या ताब्यात घेतली होती आणि इतर राज्यांना, इतर आसपासच्या सगळ्या राजांच्या ज्या 16,100 कुमारिका होत्या त्या त्यांनी कैद केल्या होत्या. आणि अनेक देव म्हणा म्हणजे त्यांना राजांना म्हणजे सतावत होता, त्रास देत होता. ज्यावेळेस इंद्र मग ही गोष्ट घेऊन, ही व्यथा सांगायला इंद्र कृष्णाकडे गेला. कृष्णाला त्याने ती व्यथा सांगितली. मग कृष्णाने निश्चय केला की ह्याचा आपण वध करूयात. त्याला स्त्रीकडूनच त्याचा मृत्यू आहे. मग सत्यभामा त्याच्याबरोबर होती. सत्यभामेच्या हातून नरकासुराचा वध आहे. इतर दैत्यांना श्रीकृष्णाने मारले आणि हा वध अश्विन कृष्ण चतुर्दशीला झालेला पहाटे. म्हणून हे पहाटेचं अभ्यंग स्नान. म्हणजे ज्यावेळेस नरकासुराला मारलं, दैत्यांना मारलं, त्याच्या वेळेस त्यांच्या रक्ताने श्रीकृष्ण हे सगळे माखले गेले होते आणि मग ते धुवून काढण्यासाठी ते पहाटेचं जे स्नान आहे ते अभ्यंग स्नान. श्रीकृष्ण म्हणजे नरकासुराला मारलं, सगळे कैदी म्हणजे 16,100 ज्या
मुली त्यांनी सोडवल्या, त्याचं खरं तर पालकत्व त्यांनी घेतलं होतं. सत्यभामेनी आणि श्रीकृष्ण त्यांना कोण स्वीकारणार ना, म्हणून त्या मुलींचं त्यांनी पालकत्व घेतलं होतं. त्याचं नाव त्यांनी त्या मुलींना दिलं होतं. त्यांचं पालनपोषण त्या श्रीकृष्णाने त्यावेळेस केलं होतं. नरकासूर नसर हे रूपक आहे. नरक म्हणजे काय? आपल्या सभोवती असलेली घाण. पावसाळा येऊन गेल्यानंतर जी आपल्या भोवती घाण साठते, पाला पाचोळा सडलेला असतो, तो काढून टाकतो. त्याच्यामध्ये जे विषारी जीवजंतू निर्माण होत असतात, ती घाण स्वच्छ करणं म्हणजे तो नरक साफ करणं. आणि हा नरकासूर आपल्याला दरवर्षीच साफ करायला लागतो. आता आपण पावसाळ्यात बघतो किती पिशव्या आणि ते किती वाहून येतं. हा नरकासूर आहे. बरोबर आहे. ही घाण असते आपल्या अवतीभोवतीची, आजूबाला पावसाळ्यानंतर आलेली. हा नरकासूर आहे, हा नरक आहे. हे ते नरकासूर याचं रूपक वाटतं. या दिवशी नक्की अभ्यंग स्नान कसं करावं? अभ्यंग स्नान हे खरं पूर्ण हिवाळाभरच करायला पाहिजे. फक्त दिवाळीपुरतं आपण मर्यादित ठेवलेलं आहे. पण थंडी, तेच म्हणलं परत, वात पित्त कफ याचा समतोल राखण्यासाठी हे अभ्यंग करायला पाहिजे. आणि अशी भीती घातलेली गेली की अभ्यंग नाही केलं तर आपण नरकात जातो. या भीतीमुळे मग सगळेजण अभ्यंग तेवढ्या दिवसापुरतं करतात. पण आरोग्यासाठी, तुमच्या कांतीसाठी, तुमच्या आरोग्यासाठी हे अभ्यंग सांगितलेलं आहे. म्हणजे औषधी तेलाने तुमचं आधी मर्दन केलं पाहिजे. हिवाळ्यासाठी सांगितलेले हे अभ्यंग आहे. त्याच्यानंतर मग उटणं लावायचं. उटण्यामध्ये पण औषधी वनस्पती आहेत. हळद आहे, आवळा आहे, नागरमोथा आहे, वाळा आहे. पण ह्या सगळ्या वनस्पतींचं कुटून घरी ते काढून, आता मिक्सरमध्ये काढलं तरी चालणार आहे, पण त्या कुटून त्याचं मिश्रण आपण ते उटणं घरी केलेलं असतं. आणि पूर्वी बायका उखळात वगैरे कुटायचे, त्यामुळे जास्त शुद्ध स्वरूपाचं ते आपल्याला उटणं मिळायचं. अभ्यंग स्नानामागे अशी एक लोकांची धारणा आहे की आपण ज्या तेलाने मर्दन केलं जातं, आपल्याला तेल लावलं जातं, त्याच्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो. आणि ज्या पाण्याने आपण अभ्यंग स्नान करणार आहे त्या पाण्यामध्ये गंगेचा वास असतो. आणि जर तुम्ही अभ्यंग स्नान केलं नाही तर तुम्ही नरकात जाणार, अशी भीती घातलेली आहे. आणि जर तुम्ही अभ्यंग स्नान केलं तर तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होते, गंगेची कृपा होते, अशी धारणा असल्यामुळे लोक घाबरून का होईना अभ्यंग स्नान करतात. पण हे अभ्यंग स्नान पूर्ण हिवाळाभर करायचंय, जोपर्यंत थंडी आहे. ते आरोग्यासाठी आवश्यक आहे. आपण फक्त दिवाळीचे 2 दिवस झाले तेवढ्यापुरतच मर्यादित ठेवलेलं आहे अभ्यंग स्नान. आता पुढे येतो तो म्हणजे दिवस 4, लक्ष्मीपूजन. याबद्दल काय सांगाल? लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा हे एकमेकांना जोडलेल्या कथा आहेत. या कथेतून ती पुढची कथा येते, त्या कथेच्या आधी ती कथा सांगावी लागते लक्ष्मीपूजनाची. म्हणजे हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद, प्रल्हादाचा मुलगा विरोचन, विरोचनाचा मुलगा बळी. म्हणजे बळीराजा आपल्याला सगळ्यांना माहितीये दानशूर होता. त्यांनी कृषी संस्कृती समृद्ध केलेली होती. सर्व शेतकऱ्यांना म्हणजे समृद्धीला होतं ते. आणि त्याच्यामुळे तो कोणाला तो दानशूर होता, सद्गुणी होता, पण तो इतरांना, देवांना मानेन असं झाला होता. आणि त्याची काळजी प्रल्हादाला लागली होती. पुढे कसं होणार, हा देवांना मानत नाही याची. पण तो तयारच होत नव्हता. दानशूर होता, त्याचा गुरु शुक्राचार्य. आपल्याला माहिती असुरांचा गुरु शुक्राचार्य, त्यामुळे साहजिकच तो देवांना मानत नव्हता. पण तो सद्गुणी होता, त्यामुळे कोणी त्याचा त्रास देऊ शकत नाही, कारण तो त्रास देत नव्हता कोणाला. सगळ्या प्रजेमध्ये लोकप्रिय, म्हणजे प्रजेला तो मानणारा होता, प्रजा त्याला मानणारी होती. एकदा त्यांनी यज्ञ मांडला होता आणि मग ही संधी विष्णूंनी साधली की आता इथे आपल्याला दान, ह्याचं साम्राज्य आपल्याला संपवायचं नव्हतं त्याला, कारण तो दुष्ट नव्हता, पण कमी करायचं होतं. कारण त्याच्या ताब्यामध्ये लक्ष्मी म्हणजे त्याच्या सेवेत होते, ताब्यात म्हणण्यापेक्षा सेवेत होते. कुबेर, लक्ष्मी, काही देव, म्हणजे असं त्याच्या सेवेत असल्यामुळे देवांचं साम्राज्य डळमळीत झाल्यासारखं झालं होतं. बरोबर. आणि ही संधी यज्ञ मांडलेला त्याच्या वेळेस हा दानशूर असल्यामुळे त्यावेळेस बळीने काय केलं, तुला जे इच्छित आहे ते मी देणार. असं असल्यानं मग त्यावेळेस विष्णूने वामन अवतार घेतला. बटू झाला आणि तो गेला आणि त्यांनी मागितलं. तो म्हणे मला माझी 3 पावलं जमीन दे. त्यावेळेस बळीच्या लक्षात आलं नसेल की 3 पावलं जमीन त्याला द्यावी. पण 3 पावलं म्हटल्यावरती मग एका पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात
अवकाश त्यांनी व्यापलं. मग तो म्हणे मी आता तिसरं पाऊल कुठं ठेवू? तो म्हणे माझ्या मस्तकावर ठेव, कारण विष्णूला त्यांनी ओळखलं होतं. मग त्यानंतर तिथून बळीराजा पाताळात गेला. यावेळी बळीराजाने विष्णूकडे वर मागितला, लोककल्याणार्थ होता, की त्यांनी हे सांगितलं की ह्या ज्या 3 पावलांनी जो माझा ही जे सगळं झालेलं आहे, तर ह्या 3 मला वर दे. 3 दिवस, चतुर्दशी, अमावास्या आणि प्रतिपदा, हे 3 दिवस माझ्यासाठी दे. म्हणून आपण म्हणतो बळीचं राज्य आलं. हे 3 दिवस लोकांना जे वाटेल ते करू दे, मग फटाके फोडू दे कितीही, असं ते व्हायला लागलं. म्हणजे 3 दिवस बळीराजाने त्याने मागून घेतले. आणि या दिवशी जो यम दीपदान करेल तो त्याला अपमृत्यू येणार नाही किंवा तो नरकात जाणार नाही असं म्हणतात. म्हणून हे 3 दिवस बळीराजाचे आहेत, चतुर्दशी, अमावास्या आणि बलिप्रतिपदा. आणि ती प्रतिपदा बलीच्या नावाने आहे. बळी प्रतिपदा नाही, प्रतिपदा, कार्तिक शुद्ध प्रतिपदा. बलिप्रतिपदेला जर आपण दिव्यांची आरास केली, जितके शक्य होतील तेवढे दिव्यांची आरास केली, तर आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहते, असा वर बळीने मागून घेतलेला आहे. माझ्या या 3 दिवसात जो दिव्यांची यमदीपदान करेल त्याला मृत्यूचं भय नाही आणि त्याच्या घरी लक्ष्मी स्थिर राहील. पण मग हे लक्ष्मीपूजन या दिवशी का साजरं केलं जातं? या दिवशी बळीराजाच्या सेवेतून लक्ष्मी मुक्त झाली, म्हणून लक्ष्मीपूजन. पण मग या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीची पूजा का करतात? केरसुणी म्हणजे अलक्ष्मी. समुद्र मंथनातून लक्ष्मीची आधी अलक्ष्मी बाहेर आली कालकुटाच्या नंतर. तशी ती कजागच होती, म्हणजे ती मी कुठे राहू, माझं स्थान काय, असं ती भांडत विचारायला लागल्यामुळे देवांनी सांगितलं की तू जिथे घाण असेल, जिथे ज्या घरामध्ये, त्याच्या मागे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की जिथे ही असते तिथे लक्ष्मी नसते. ही ज्यावेळेस बाहेर जाईल त्यावेळेस लक्ष्मी तिथे येते. जिथे जुगार चालू असेल, हे चालू असेल, वाईट कृत्य जिथे जिथे असतील अशा ठिकाणी घाण, कचरा, भांडणं, जुगार, मटका, अशा ठिकाणी तुझं स्थान आहे, तिथे तू खुश राहशील. पण ज्यावेळेस मग परत समुद्र मंथनातून लक्ष्मी आल्यानंतर, प्रकट झाल्यानंतर, प्रश्न तिला विष्णू बरोबर तिला लग्न करायचं होतं, पण आता मोठ्या बहिणीचं लग्न झालं नाही, तर मग धाकटीचं कसं करायचं, हा ज्यावेळेस प्रश्न आला, मग ती कोणावरच तयार होऊन आलं, अलक्ष्मी कोणाबरोबर तरी केलं तर तिथून निघून आली. आणि मग आता लग्नाच्या वेळेस मग ही एका पिंपळाच्या झाडाखाली ती रडत बसली. आणि म्हणजे तिचं रडणं काही साधं नसेल, लक्ष्मीचं रडणं म्हणल्यावर. मग तिला समजूत घालण्यासाठी लक्ष्मी आणि विष्णू तिथे गेले, कारण त्यांच्या दोघांचे लग्नाचा प्रश्न होता. मग तिला काय सांगितलं विष्णूने की जिथे लक्ष्मीची पूजा असेल त्याच्या आधी तुझी पूजा होईल. या दिवशी लक्ष्मीच्या पूजेच्या आधी तुझी पूजा झाल्याशिवाय लक्ष्मीची पूजा होणार नाही. आणि तुझं शस्त्र ते असेल, अस्त्र असेल, केरसुणी, म्हणून ती तिचं प्रतीक म्हणून केरसुणी पूजली जाते. आणि मग लक्ष्मी म्हणाली जिथे मी असेल, जिथे माझी पूजा होईल, जिथे स्वच्छता होईल तिथे तुझी पूजा होईल. अशी ती लक्ष्मी अलक्ष्मीची कथा. आणि ते केरसुणीची म्हणजे घर स्वच्छ केल्यानंतर लक्ष्मी नांदायला आपल्याकडे येते. मग या लक्ष्मीचं नक्की स्वरूप तरी कोणतं? लक्ष्मीचं स्वरूप आता बदललंय. आपण पैसा म्हणजे लक्ष्मी मानतो, पण पूर्वी कसं होतं, श्री सुक्तात एक ऋचा आहे, तामवहजात वेदो लक्ष्मी मनपगामिनी यस्याभिरण्य विंदेयंगामश्वम पुरुषानहम. ही ऋचा श्री सुक्तामध्ये. म्हणजे हिरण्य म्हणजे सोनं, नाणं, हत्ती, घोडे, जमीन, चांगलं पौरुषत्व, हे लक्ष्मीचे हे स्वरूप आहे. आता त्याचं स्वरूप बदललंय. धन वगैरे म्हणजे फक्त पैसा म्हणजे लक्ष्मी नाही. आपल्याकडे समृद्धी कशी आहे, कुठल्या प्रकारची आहे, ती म्हणजे लक्ष्मी. आणि आपल्याकडे कुठल्या प्रकारची लक्ष्मी येते, कुठल्या मार्गाने येते, त्यावरती ती अलक्ष्मी आहे की लक्ष्मी आहे हे ठरतं. सन्मार्गाने आली तर लक्ष्मी, ती बाहेरच्या वाईट मार्गाने आलेली अलक्ष्मीच, असं तिचं स्वरूप आहे. मग येतो तो दिवाळीचा 5वा दिवस, बलिप्रतिपदा की पाडवा की दोन्ही, काय नक्की? ज्यावेळेस आता तुम्हाला आपलं ह्याची गोष्ट सांगितली, कथा बलीची, की बळीने ही प्रतिपदा मागून घेतली, त्याच्यासाठी 3 दिवस मागून घेतले ना, अमावास्या, चतुर्दशी, अमावास्या आणि
प्रतिपदा. तर ही बलिप्रतिपदा या दिवशी हा दिवाळीचा पाडवा म्हटला जातो आणि चैत्र प्रतिपदेचा तो गुढीपाडवा आणि हा दिवाळीचा पाडवा. आता हा दिवाळीचा पाडवा आपल्याला 3:30 मुहूर्तातला पूर्ण मुहूर्ताचा आहे. म्हणजे पहिला 3:30 मुहूर्तातला पहिला गुढीपाडवा ती चैत्र प्रतिपदा, दुसरा दसरा आणि तिसरा बलिप्रतिपदेचा पाडवा आणि अर्धा मुहूर्त अक्षय तृतीया असं. आणि हे बलिप्रथामध्ये म्हणजे व्यापारी वर्ष, पूर्वी जसं आपलं तर मार्च एंडिंग असतं तसं पूर्वी व्यापाऱ्यांचं वर्षाचं ह्या दिवशी चोपडीचं पूजन केलं जातं त्यांच्या. म्हणजे लक्ष्मी पूजनाला त्यांचं व्यापारी वर्ष संपतं आणि पाडव्यापासून परत नवीन व्यवहार, नवीन सगळं त्यांचं असेल, नवीन चोपडीचं पूजन. या दिवशी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीचं पूजन होतं. म्हणजेच काय की महाकाली म्हणजे दौत, महालक्ष्मी म्हणजे रुपया आणि महासरस्वती म्हणजे चोपडी. यांचं पूजनाने ह्या सणाची सांगता होते. आणि दुसरं असं की या दिवस हा राजा विक्रमादित्याचं या दिवशी राज्याभिषेक झाला म्हणून विक्रम संवत असं हे मानलं जातं. बऱ्याच ठिकाणी या दिवाळी पाडव्याच्या रात्रभर द्यूत किंवा मग जुगार खेळला जातो. नक्की याच्या मागे काय परंपरा आहे? द्यूत प्रतिपदा ही शंकर पार्वती या दिवशी द्यूत खेळतात. त्याच्यामध्ये शंकर नेहमीप्रमाणे हरतो, पार्वती जिंकते. पण आता वेगवेगळ्या पद्धतीने ते द्यूताचे प्रकार आलेले आहेत, मला माहित नाहीत, जे खेळतात त्यांना माहिती असेल. पण ही द्यूत प्रतिपदा मानली जाते. आणि दुसरं असं की ही गोवर्धन प्रतिपदा पण. ह्याची कथा हरिवंश पुराण, नरसिंह पुराण आणि वामन पुराणात आहे. आपल्याला माहितीच आहे की श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलून धरला होता. ती कथा अशी की गोकुळात इंद्राची पूजा होत असे, पिढ्यानं पिढ्या इंद्राची पूजा होत असे. पण एकदा श्रीकृष्णाने त्याला विरोध केला की आपलं धन काय आहे, आपल्याला कोण उपयोगी पडतं, गायी गुरं, आपले वृक्ष, गिर, पर्वत, हे सगळे आपण गिरी यज्ञ करू, आपण गो यज्ञ करू, असं त्याचं म्हणणं होतं. इंद्राचा यज्ञ करायचं नाही. आता त्याचं म्हणणं, श्रीकृष्णाचं म्हणणं सगळ्या गोकुळाला पटलं, नंदनला पटलं. मग त्यांनी ठीक आहे आपण नाही करायचं. मग त्यांनी त्याचा उत्सव सुरू केला, गिरी यज्ञ केला. म्हणजे ते जे त्यांच्या पद्धतीने त्यांनी तो उत्सव सुरू केला. मग इंद्रापर्यंत ही बातमी गेली की आपला यज्ञ तिथे गोकुळात झालेला नाही, कोण हे असं करतोय. तो बघायला आला. म्हणजे त्यांनी चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की तो कृष्ण म्हणून कोणीतरी आहे, त्यांनी आपल्याला हे यज्ञ होऊ दिलेलं नाही. तो पर्जन्य देवता ना. मग त्यांनी मेघांना आज्ञा केली की इथे भरपूर पाऊस पाडा, यांचं सगळं वाहून गेलं पाहिजे. मग सतत वृष्टी होत होती 7 दिवस. मग या काळामध्ये श्रीकृष्णाने तो गोवर्धन पर्वत उचलला. तिथे सगळ्या गोकुळवासियांना त्यांनी आश्रय दिला. गुरं, त्याचे जे गायी, गुरं, वासरं, सगळे पशु पक्षी तिथे आश्रयाला गेले. नंतर तो इंद्र तिथे बघायला आला की हे इतकं करून सुद्धा हा थांबत नाहीये. मग त्यांनी ती वृष्टी थांबवली आणि मग इंद्र त्याला भेटायला आज श्रीकृष्णाला. मग त्यांनी त्याला सांगितलं तू गोपालक आहेस, म्हणजे तू इंद्रियांना स्वतःच्या ताब्यात ठेवणार आहेस, असा तू गोविंद आहेस. आणि त्याच्यानंतर त्यांनी श्रीकृष्णाचा अभिषेक केला. पण मग याच दिवशी बायको नवऱ्याला ओवाळून पाडवा साजरा का करतात? या दिवशी बळी आणि विंध्यावली त्याची पत्नी यांची पूजा होते. आणि हा एक असा संकेत आहे की हा दिवस गृहस्थाश्रमीनी साजरा करावा. म्हणून मला वाटतं त्यांच्यातला जिव्हाळा वाढण्यासाठी पती पत्नीनी म्हणजे बायको नवऱ्याला ओवाळ. दिवाळीच्या दिवसात स्वाती नक्षत्र कोणत्याही तिथीवर आलं तर ती तिथी शुभ मानली जाते. आणि प्रतिपदेला स्वाती नक्षत्र सर्वसाधारणपणे असतंच. म्हणूनच मला वाटतं की 3:30 मुहूर्तामध्ये बलिप्रतिपदा गणली गेलेली आहे. आणि ग्रामीण भागामध्ये ही तिथी, हा पाडवा सर्वाधिक्याने खूप छान साजरा केला जातो. म्हणूनच म्हणतात इडापिडा तळो बळीचं राज्य येवो. दिवाळीचा सगळ्यात शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. पण मग ही भाऊबीज दिवाळीमध्ये कशी आली? भाऊबीज ही यम आणि यमी यांच्या आठवणीने आपण साजरी करतो. कश्यप मुनी आदिती यांचा मुलगा भास्कर, भास्कर म्हणजे सूर्य, आणि सूर्याचा जुळी मुलं ही यम आणि यमी. या दोघांमध्ये खूप जिव्हाळा होता. यमीकडे यम ओवाळणीसाठी गेला आणि त्या दिवशी तिने तिला ओवाळणी म्हणून
वस्त्रालंकार दिले. म्हणून ती प्रथा आहे की भावानी बहिणीला ओवाळणी घालायची. पण पहिल्यांदा मृत्यू पावलेलं कोण असेल तर यमाचा मृत्यू झाल्यानंतर यमीला ते मान्यच नव्हतं. खूप म्हणजे तिने खूप शोक केला त्यासाठी आणि ती मान्यच नव्हतं तिला. म्हणजे तिला कोणी विचारलं ना की यम कधी मृत्यू झाला त्याचा, ती म्हणायची आत्ताच. कोणी विचारलं यमाचा मृत्यू कधी झाला, ती म्हणायची आत्ताच. तिला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी काय करावं यासाठी खरं सगळे देव एकत्र आले असतील. मग ब्रह्मदेवाने काय केलं की म्हणजे किती छान निसर्गाशी जोडलेले कथा आहे. रात्र आणि दिवस हे कसे सुरू झाले. मग ब्रह्मदेवाने रात्र निर्माण केले. म्हणजे त्यावेळेस रात्र आणि दिवस सुरू झाले असतील, पृथ्वीचं चलनवलन सुरू झालं असावं. मग त्याच्यानंतर हळूहळू रात्र येत गेली, दिवस येत गेला. रात्र दिवस असं करत करत मग यमी तिच्या भावाचं दुःख विसरले आणि मग त्याच्या स्मरणार्थ आपण ही भाऊबीज साजरी करतो. भाऊबीज हा भाऊ आणि बहीण यांच्यातला जिव्हाळा वाढवण्याचा हा दिवस आहे. आणि ज्यांना भाऊ नाहीये किंवा भाऊ ज्यांचा लांब आहे त्या स्त्रिया चंद्राला ओवाळतात. या दिवशी का बरं भावाला ओवाळायचं, तर ती बीज आहे, बीजाचा चंद्र तो वाढत वाढत जातो, कलेकलेने वाढतो. जसं चंद्र कलेकलेने वाढतो तसं माझ्या भावाचं कर्तृत्वही असं कलेकलेने वाढू दे अशी बहीण त्याला चंद्राला मागत असते. ते मागणं या दिवशी यमीकडे जात होता. म्हणूनच भाऊ बहिणीकडे जातो आणि राखी पौर्णिमेला बहीण भावाकडे येते. त्यामुळे सगळ्या बहिणींनी हे लक्षात ठेवायचं की भाऊ येत असतो आपल्याकडे. आणि अजून एक सांगायची याच्या मागची एक दंतकथा अशी आहे की भाऊबीज या तिथीला असं कोणाचा मृत्यू होऊ नये, पण असं दंतकथा आहे की भाऊबीजेला जर कोणाचा मृत्यू झाला तर तो नरकात जात नाही, त्याला मोक्ष प्राप्त होतो. कारण काय, ते यमीकडे असतो, तो त्याच्या बहिणीकडे असतो. म्हणून बऱ्याचदा काही लोकांकडून असंही ऐकलं जातं की खरी दिवाळी म्हणजे 5 दिवसांची, जी धनत्रयोदशीला सुरू होते आणि भाऊबीजेला संपते. पण मग वसुबारस ही दिवाळीमध्ये गणली जाते की नाही? पारमार्थिक दृष्ट्या जर ह्या दिवाळीचा विचार केला तर ज्ञानदीप लावू जगी, म्हणजेच आपल्या अंतरात्म्यात आपला ज्ञानज्योत प्रज्वलित झाली पाहिजे असा याचा अर्थ होतो. म्हणजे दिवाळी म्हणजे काय, तर आपल्या हृदयस्थ परमेश्वर आपल्याला प्रज्वलित झाला पाहिजे, प्रकाशमान व्हायला पाहिजे. आपण जसं तर पाहिलं की नरकासुराच्या ताब्यात 16 सहस्त्र आणि 100 इतक्या कुमारिका होत्या. म्हणजे काय की आपलं शरीर आहे ते नरक आहे आणि त्या नरकाच्या ताब्यात आपल्या शरीरात 16,100 नाड्या आहेत. पण ज्यावेळेस ह्या मोकळ्या होतात त्यावेळेस श्रीकृष्ण भेटतो. ही अशी ही कथा आहे. पण आपण जर रमा आपल्या ताब्यात आली तर आपण शिवोहम होतो. त्यावेळेस आपल्याला शिव भेटतो, त्यावेळेस आपल्याला विष्णू भेटतो, त्यावेळेस आपल्याला श्रीकृष्ण भेटतो. पण आपल्याला ही रमा नाडी सापडायला पाहिजे. ज्यावेळेस रमा ही शिवाची दासी होते त्यावेळेस मग आपण पुढच्या टप्प्यावर साधक पोहोचतो, त्याला श्रीकृष्ण भेटतो, त्याला शिव भेटतो. या रमेसाठी रामदास स्वामींनी एक ओवी लिहिलेली, न मागे तयाची रमा होय दासी. म्हणजे साधकाच्या दृष्टीने कसं आहे की साधकाने जर न मागता आपण काय करतो, जरासं 4 माळी जप केला की देवाकडे लगेच मुलीचं लग्न होते, मुलाला नोकरी लागेल असं मागत राहतो, ते संपतं तिथे. न मागता जर आपण परमेश्वराला लीन झालो तर ती रमा नाडी आपल्याला गवसते. ती रमा एकादशी. रमा म्हणजे काय, तर आपलं मन. जर आपलं मन आपल्या ताब्यात नसेल तर ही किती पंचेंद्रिय, इंद्रिय, पंचकर्म आपल्या ताब्यात नसणार आहे. जर मन ताब्यात आलं तर त्याच्यानंतर बुद्धी शुद्ध होते आणि बुद्धी शुद्ध झाल्यानंतर मग आपला पुढचा पारमार्थिक प्रवास सहज सुलभ होतो. आपल्याला नरकातून बाहेर काढतो तो श्रीकृष्ण. ह्या सगळ्या 16 सहस्त्र 100 नाड्या शुद्ध झाल्यावरती आपल्याला कृष्ण भेटतो. ती नरक चतुर्दशी असा त्याचा अर्थ. आणि आपल्या अंतरात्म्यात जो ज्ञानदीप जो होतो ते लक्ष्मीपूजन. मग ती दिवाळी, खरी दिवाळी ती आहे. बरोबर. आता आपली पुढची तिथी कोणती आहे, एकादशी नंतर गोवत्स, म्हणजेच आपण याला काय म्हणतो गुरुद्वादशी. गुरुद्वादशी
म्हणजे गुरु कशासाठी असतो की ह्या सगळ्या ज्या नाड्या आहेत त्या सद्गुरूच्या कृपेने मोकळ्या होतात. त्याच्या मार्गदर्शनाने आपण आपलं पुढचं पारमार्थिक वाटचाल करायला लागतो आणि त्यावेळेस आपल्याला शिव भेटतो, त्यावेळेस आपल्याला कृष्णाची प्राप्ती होते. दिवाळी म्हणल्यावर सगळ्यात महत्वाची आणि आवडीची गोष्ट म्हणजे फराळ. इतके सगळे वैविध्यपूर्ण फराळाचे पदार्थ आणि साधारणपणे हे सगळे जड पदार्थच आहेत. मग हे का? दिवाळी कधी येते हा विचार करायचा, कुठल्या ऋतूत येते. तर पावसाळा संपल्यानंतर शरद ऋतू असतो आणि हा शरद ऋतू हा पचनाला पोषक वातावरण ह्या दिवसात असतं. सर्वसाधारण माणसाची पाचन शक्ती ह्या दिवसात प्रबळ झालेली असते, पाचक रस प्रबळ असतो. या दिवसात आपल्याला काही खाल्लं, पूर्वी म्हणायचे दगड खाल्ले तरी पचतात या दिवसात. तसं आहे, तो आहार आपला हा सगळ्या ऋतूनुसार ठरलेला आहे. सगळ्या ऋषीमुनींनी आपलं ते नियोजन ऋतूनुसार केलेलं आहे सणांचं आणि तशानुसारच आपले सगळे पदार्थही आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे आपण दिवाळी या विषयावर सविस्तर चर्चा केलेली आहे आणि या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी मॅडमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद तुषारजी. आणि आज टीटॉक्स मराठी चॅनलवर मला तुम्ही आमंत्रित केलं आणि मला दिवाळीविषयी काय वाटतं किंवा दिवाळीविषयी मला काय माहिती आहे ती मला सगळ्या रसिकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली. त्यावेळेस आपले मनपूर्वक धन्यवाद. टीटॉक्स मराठी चॅनलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. हॅपी दिवाळी.